अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सध्या एका नावाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांची। विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर कोपरगावचे सुपुत्र विवेक कोल्हे यांचं शहरामध्ये प्रथमच आगमन झालं। या प्रसंगी कोपरगावच्या भूमीत त्यांचे जे ऐतिहासिक स्वागत झाले त्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये रंगू लागली आहे। ओपन जीपमध्ये उभं राहून विवेक कोल्हे शहरामध्ये दाखल होताच अनेक जेसीबी मशीनच्या लोडरमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। या मिरवणुकीमध्ये अनेक कार्यकर्ते उंट आणि घोड्यावर बसून सामील झाले होते। बँड पथक आणि ढोलताशांच्या तालावर अनेकांनी ठेका धरला। शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे या मिरवणुकीची सांगता झाली। या प्रसंगी कोल्हे यांनी बँडच्या तालावर ठेका धरला आणि भर चौकात दंड थोपटले, मिशांना पीळ दिला आणि पुष्पा स्टाईल करत हटके अंदाज पाहाव्यास मिळाला। विवेक कोल्हे यांचा ताफा समृद्धी महामार्गावरून कोपरगाव शहरामध्ये दाखल होताच शहरामध्ये जणू भाजप कार्यकर्त्यांचा महापूर लोटला होता। जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत अनेक जेसीबी उभे करून त्यावर विवेक कोल्हेंवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। अनेक ठिकाणी क्रेनच्या साहाय्याने 50 फुटी भव्य पुष्पहार घालण्यात आला। कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून स्वतः विवेक कोल्हे यांनी देखील बँडच्या तालावर ठेका धरला आणि आनंद साजरा केला। कोल्हेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजीने संपूर्ण परिसर भाजपमय झाले होते। आपल्याला दिलेले आहे त्याबद्दल कार्यसम्राट मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो। आपणही टाळ्या वाजवून जोरदार त्या ठिकाणी आभार व्यक्त करायचं आहे। मी धन्यवाद धन्यवाद म्हणतो, तुम्ही देवा भाऊ धन्यवाद म्हणायचं आहे। धन्यवाद 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 धन्यवाद। भारत माता की, भारत माता की। आज फार काही संवाद साधणार नाही आपण, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोल्हे परिवार प्रेम करता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जो काय आमदार रूपी संधी मला मिळालेली आहे त्या सगळ्यांमध्ये तळागाळातील आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पोट हिस्स्यामध्ये तुमचं देखील नाव आहे, इतर हक्कामध्ये तुमचं देखील नाव आहे। त्यामुळे जितका मला अधिकाराने तुम्ही हात धरून आपलं काम त्या ठिकाणी सांगा, त्या येणाऱ्या काळामध्ये आपलं कुठलंही काम असेल तर मांदी ठोकून आणि दंड थोपटून तुमच्या बरोबर त्या ठिकाणी उभं राहील। यापुढे कुठला अन्याय आपल्याला सहन करायचा नाही। कोपरगाव पुरती नव्हे तर पक्षाने ज्यावेळेस अशा पद्धतीची आपल्याला संधी देते तर पक्ष सांगल त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पक्ष संघटना वाढवण्याकरता आपण त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे। पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पोलीस यंत्रणेचे विशेष आभार मानतो। आमच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून जर काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी आपल्या सर्व नागरिकांची असेल शासकीय यंत्रणेची असेल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो। या ठिकाणी विनोद अण्णांनी बोर्ड लावलेला आहे, त्यांची इच्छा आहे की मी ते वाचावं। तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। कुठलाही उत्माद नाज आपल्याला करायचं नाहीये। आलेली संधीचं सोनं कामाच्या माध्यमातून करायचंय। पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला अवंतर न बोलता आपलं काम बोललं पाहिजे, अशा पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे। त्याबद्दल आपण पुन्हा आले त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार। आमदार ताई दादांचे खूप खूप आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो, 11 वाजायला 5 मिनिटं आहे, आपण एक शेवटचं गाणं कोणतं लावायचं? एसना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज, कोपरगाव।